जी शोध मोहीम आहे त्याच्यामध्ये आपण डहाणू किल्ला बघायला आलो आहोत। तर मंडळी जी शोध मोहीम आहे त्याच्यामध्ये आपण डहाणू किल्ला बघायला आलो आहोत आणि डहाणू किल्ला बघताना आपल्याला जी बाजारपेठ आहे किल्ल्याच्या आजूबाजूला असणारी ती लागते आणि हा बघू शकतात बुरुज आपल्याला दिसत आहे इथे आणि किल्ल्याच्याच पहिलं एक मंदिर लागतं आपल्याला, बहुतेक हे दत्त मंदिर आहे, दत्त गणेश मंदिर आहे आणि हा आहे तो म्हणजे डहाणूचा किल्ला। तर मंडळी हा आहे डहाणूचा किल्ला आणि त्याच्या आजूबाजूला दोन्ही साईडला लेफ्ट राईट डावी उजवीकडे मोठमोठ्या अशा तोफा लावलेल्या आहेत। नक्कीच या तोफा सापडल्या असतील आतमध्ये, तर तोफगाड्यावरती लावलेल्या आहेत आणि आतमध्ये सध्या तहसील कार्यालय आहे डहाणूचं। आता आज सुट्टी असल्यामुळे आपण बहुतेक आतमध्ये पाहू शकतो, बाकी तुम्ही बघू शकता या बाजूला एक बुरुज आहे आणि त्या बाजूला एक बुरुज आहे, मधोमध हा किल्ला आहे। आता आपण आतमध्ये जाऊया आणि किल्ला आतमधून पाहूया। बघू आता ही कुठे नेते पायवाट। ओके, जरा वरतून नजर टाकू शकतो असं आहे, वरतून नजर टाकू शकतो असं आहे। इथे भारताचा तिरंगा फडकतोय, फडकतो म्हणण्यापेक्षा लावलेला आहे कारण की आता सध्या हवा नाही आणि हा तो बुरुज आहे मोठाच्या मोठा, सध्या कोबा केला आहे त्याच्यावरती, सगळं प्लेन केलं आहे। तर मंडळी किल्ल्याच्या एका बुरुजावरती आपण आलेलो आहोत आणि जे मंदिर आपण बघितलं ते दत्त मंदिर आहे। मंडळी हा किल्ला पण 1500-1600 शतकामध्ये पोर्तुगीजांनीच बांधलेला आणि एक उल्लेख आहे की पोर्तुगीजांचा कोणतो कर्नल वगैरे असतात त्यांचा ह्याच्या आतमध्ये पुतळा भेटलेला, असं म्हणजे एक उल्लेख होता। पण सध्याच्या परिस्थितीला आपल्याला कुठे इथे पुतळा दिसत नाही तो पोर्तुगीजांचा। आणि पुढे जाऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात पण डहाणू प्रांत घेण्याचा भरपूर प्रयत्न झालेला शंभू महाराजांचा, परंतु जास्त वेळ वेढा ठेवण्यात काही इथे अर्थ नव्हता, त्यामुळे ती जी मोहीम होती ती असफल झाली। असफल म्हणण्यापेक्षा कारण की तेवढा वेळ देण्यामध्ये काहीच पर्याय नव्हता, कारण की स्वराज्यामध्ये बाकी पण ठिकाणी भरपूर उलाढाली होत होत्या आणि पुढे मग चिमाजी अप्पांच्या पेशवे चिमाजी अप्पांच्या कारकिर्दीमध्ये जी वसई मोहीम आखली गेलेली त्याच्यामध्ये हा सर्व प्रांत जिंकण्यात आलेला, तेव्हा हा सुद्धा किल्ला अर्थात डहाणू किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आलेला आणि बाकी पुढे 1818 नंतर जे इतर किल्ले इंग्रजांकडे गेले त्याचबरोबर डहाणूचा किल्लासुद्धा इंग्रजांकडे गेला। सध्या नवीन नवीन इमारती पण किल्ल्यामध्ये उभ्या राहत आहेत, सगळं तहसीलचं ऑफिस बनत आहे आतमध्ये, सरकारी कर्मचारी, परंतु आज जरा सुट्टी असल्यामुळे आपल्याला आतमध्ये बघता येतं ते। आता ही व्हिडिओ कधी येईल मला पण नाही माहिती, परंतु आज तारीख आहे 1 मे मंडळी, महाराष्ट्र दिनाच्या निमित्त आजही आपली शोध मोहीम पूर्णतः चालू आहे। बरोबर आता ह्या एका बुरुजावर आहे आणि समोर तिथे एक बुरुज आहे, बघूया जरा आतमध्ये जाऊया आणि बहुतेक अजून एक गेट आहे पाठच्या साईडून, तो बघण्याचा प्रयत्न करूया। चला मंडळी किल्ल्याच्या जरा पाठच्या बाजूला आलो, तिथून दुसरी पण एक इथे बघू शकतो, इथे दिसत नसेल तुम्हाला, नंतर खाली उतरून मी दाखवतो, तिथून पण एक गेट आहे आतमध्ये यायला। तर हे काही ज्या वास्तू आहेत त्या नंतरच्या काळात बनवल्या असतील, म्हणजे 1818च्या नंतर जेव्हा इंग्रजांनी किल्ला जिंकलेला तेव्हा हे सगळं तेव्हाचं बांधकाम आहे। बाकी उर्वरित तरी एवढंच आहे। मला तसं वाटतं की बाहेर जाऊन आपल्याला बघायला लावेल। डहाणू किल्ल्यामध्ये सध्याच्या परिस्थितीला एक विहीर आहे। तर म्हणजे किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूने एक दरवाजा जातोय आणि इथे जे काही रंगकाम आहे ते केलेलं नाही, त्यामुळे इथे बऱ्यापैकी जुन्या घडीव दगडी आपल्याला दिसतात आहेत, हे बघू शकता। म्हणून रंगकाम नाही केलं तर किल्ला कसा होता हे आपल्याला कळतं। हे बघ, तू बोलतोस ना रंग लावला तर जरा चांगलं वाटतं, रंग नाही लावला तर बघ कळतं
कसं स्ट्रक्चर होतं, काय होतं. हां, त्यामुळे कधी पण म्हणून कधी कधी आपल्या मूर्त्या बिरत्या पण असतात ना, आपण त्याला शेंदूर लावतो ना, आपण शेंदूर लावतो पण ते त्याचं मेन प्राचीनत्व जातं. मग आता हे कसं वाटतंय प्रॉपर दगडी अस्सल. हां, हे जुनं बांधकाम मंडळी. आता आपण असंच आता हे पाठच्या बाजूला आलो आहे, म्हणजे दुसऱ्या बाजूला आलो आहे. आता परत पाठी जाऊन दुसरी बाजू बघूया. आता आपण बाहेरच्या दिशेने बघत आहे किल्ला, आणि हे सगळं बुरुजाचे अवशेष आहे, सगळे मोठे मोठे बुरुज. हा बुरुज अर्धा तोडला वाटतं. बरोबर खाडीच्या मुखाशीच आहे मंडळी हा किल्ला, बघू शकतो. कारण ह्याच्या बाजूलाच खाडी आणि पुढच्या बाजूला गेलं तर पूर्ण डहाणू बीच आहे, डहाणू समुद्र किनारा आहे. हा होता डहाणूचा किल्ला. आता इथून परत घरचा प्रवास करायचा आपल्याला, ते म्हणजे लोकल पकडून मुंबई गाठायचे. व्हिडिओ कुठलाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन फेरफटका सोबत. तोवर जय जिजाऊ, जय शिवराय, जय भारत.